संत म्हणलं की आपण कुणाच्या मागे लागतो? भव्य कपडे घातले, काहीतरी केलं की आपण मागे लागतो. खऱ्याच्या नाही मागे लागत आपण. आम्हाला तुकोबाराय नाही आवडत. खरंच आवडतेत का? म्हणाय पुरते. खरं सांगा, आवडतेत का? तुकोबारायची गाथा आवडते का वाचायला? खरं सांगा, वस्तुस्थिती सांगा. ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आवडते का? नाथ बाबाचं भागवत आवडतं का? पण आम्ही सत्याला स्वीकारत नाही. अहो, तुकोबाराय सांगतात, सखे संत जन खरे संत ज्यावेळेस आम्हाला भेटतील तो दिवाळी आणि दसरा आहे. सखे कसे ओळखायचे? साधं आणि सोपं आहे बघा. स्त्रियांनो, मायांनो, बहिणींनो, आपण नेहमी, खास करून तुम्ही तरी खूप लवकर भुलता कोणालाही. एक साधं उदाहरण सांगतो. सीता मैया फसली. मला सांगा, लक्ष्मण हाच खरा होता का खोटा होता? अरे सखा होता. लक्ष्मण इतके वर्ष राहिला सीतेसोबत. त्यांनी फक्त त्या आईच्या चरणाकडे बघितलं होतं, चेहरा सुद्धा कधी बघितला नव्हता. आणि राम प्रभू तिकडे गेले, तू जा तिकडे म्हणले. ज्या लक्ष्मणानं आयुष्यात कधी वर मान करून आपल्या वहिनीकडे बघितलं नव्हतं, ती सीता म्हणली तू जात नाहीस. याचा अर्थ लक्ष्मणा, तुला माझा मोह झालाय. लक्ष्मणाच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू आले. त्यांनी लक्ष्मण रेषा ओढून दिला. सीता मैया, ही रेष कधी वलंडून जाऊ नकोस. आणि त्याच वेळी तिथं भगवे कपडे घातलेले कोण आला? रावण आला. आणि सीतामाईने काय केलं? त्या फसव्यासाठी, त्या रंगासाठी खऱ्या संताला हाकलून दिलं लांब. आणि जो खोटाडा जवळचा सज्जन आवडत नाही आम्हाला, खरं आवडत नाही, त्या भोंदूच्या त्याच्या मार्गाला लागली आणि त्या ह्याच्या बाहेर आली आणि त्यांनी तिची आरतीच केली. आरती केली का? गेला पळून घेऊन. सगळं रामायण घडलं. सांगण्याचा उद्देश एवढाच की आम्हाला सत्य खरा कोण होता सांगा मला आयांनो. खरा कोण होता? लक्ष्मण का रावण? कोण होता? लक्ष्मण. कुणाचं ऐकायला पाहिजे होतं? लक्ष्मणाचं का रावणाचं? लक्ष्मणाचं. पण तिने सत्याची बाजू निवडली नाही. स्वतःच्या अग्नी परीक्षा देण्याची वेळ आली.